नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जसं की आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल जे आहे ते अखेर वाचलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार, प्रत्येक कार्यकर्ता आपलं सर्वतोपरी करताना पाहायला मिळतात. त्यातच आपण सध्या आवलो आहोत उल्हासनगर या ठिकाणी आणि पॅनल क्रमांक 16 मध्ये जे आहेत ते अनेक चुरशीच्या लढती ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक नवखे उमेदवार जे आहेत ते यंदा आपलं राजकीय नशीब जे आहेत ते आजमावू इच्छित आहेत. एक असाच सुशिक्षित उमेदवार जो यंदा आहे तो म्हणजे महाविकास आघाडीतर्फे जो आहे तो आपलं नशीब आजमावू पाहतोय. काय नेमके मुद्दे आहेत, काय नेमके विकास कामं आहेत, एकंदरीतच आपल्यासोबत स्वतः स्नेहल ननावरे असणार आहेत. खरं तर काँग्रेस पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर प्रचार प्रसार मध्ये मोठ्या संख्येने खांद्याला खांदा लावून आपल्याला ते आता जनमानसात पाहायला मिळत आहेत. स्नेहल दादा, स्वागत आहे. एकंदरीतच या अगोदर समाजकार्य तुमचं पाहिलं होतं, परंतु यंदा राजकारणामध्ये एंट्री घेतली, काय नेमकं कारण होतं? गेल्या 7 वर्षापासून आम्ही समाजकार्यच करतोय, म्हणजे रुग्णसेवा, समाजसेवा. आतापर्यंत आम्ही आमच्यातर्फे किंवा माझ्या संस्थेतर्फे आम्ही 700 ते 800 लोकांना मोफत सर्जरी करून दिली. तर की आम्ही ठरवल्यानंतर की रुग्णसेवा किंवा समाजसेवा नंतर आपण लोकांची पण सेवा करणं गरजेचं आहे. की आपल्या परिसराची आम्ही कंडिशन बघून, त्याचा लोकांचा त्रास बघून आम्ही ठरवलं की रुग्णसेवा सोबत आपण समाजसेवाही करू. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की आता आपल्याला मैदानात उतरल्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याला. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की यावेळी निवडणूक लढवायची आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे. नक्कीच. एकंदरीत पाहतो की निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या स्पेशली जे मुद्दे असतात, गटर, वॉटर मीटर, याच बेसिसवरती निवडणुका लढवल्या जातात. तुझ्याकडे काय विजन आहे, तुझ्याकडे काय मुद्दे आहेत, का लोकांनी तुला संधी दिली? आता प्रत्येक निवडणुकीत उभा राहणारा प्रतिनिधित्वाचं एकच आहे की गटर, वॉटर मीटर. पण त्या व्यतिरिक्त बघायला गेलं की लोकांच्या समस्या म्हणजे पाण्याच्या तर आहेच, ते मूलभूत गरजा आहेत. त्यासोबत शिक्षणाचा प्रश्न येतो की आपल्या परिसरात लहान मुलांना किंवा शिकणाऱ्या मुलांना लायब्ररी आहे का. त्यानंतर खेळायचा प्रश्न येतो की आता आपण बघतो की इंटरनॅशनल लेवलला आता उल्हासनगरचे पण खेळाडू चाललेत, पण त्यासाठी त्यांना प्रॅक्टिससाठी ग्राउंड आहे का आपल्या परिसरात. परत त्यानंतर आरोग्याचा प्रश्न येतो. तसं तर आम्ही आरोग्यावर काम करतोच आहे, पण आरोग्यामध्ये कसं आहे की लोकांना आमच्या परिसरात छोटंसं हॉस्पिटल नाहीये किंवा एक केंद्र नाहीये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं की तिकडे लोक येऊ शकतात आणि त्यांचा इलाज होऊ शकतो. पण त्यामार्फत आमचा असा विचार आहे की यावेळी जर लोकांनी आम्हाला साथ दिली तर यापुढे आम्ही त्यांना आरोग्याचा पण प्रश्न जो निर्माण होतो त्यावर आम्ही त्यांना विचार करू आणि त्यांची साथ देऊ, असं आमचा विचार आहे. एकीकडे आपण पाहतो की महायुती जी आहे ती आपल्याला ताकदवर पाहायला मिळते. मग महायुतीमध्ये महायुती विरुद्ध तुम्ही लढतायत, कशा प्रकारची फाईट होणार आहे? बघायला गेलं तर आमच्या पॅनलमध्ये आमच्यासोबत मित्र पक्ष शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. त्यातले आमचे उमेदवार नरेश वाहिले, त्यानंतर एक महिला उमेदवार आहे, आपले काँग्रेसचे 2 उमेदवार आहे, जसा मी आहे आणि एक अरुण वाहिले यांची महिला आहे, त्यांची वाईफ आहे, ते उमेदवार आहेत. त्यानंतर आम्ही त्यांच्या म्हणजे आमचा असा विचार आहे की गेल्या 20 वर्ष महायुतीची सरकार होती इकडे, पण जसं पाहिजे तसं लोकांना विकास भेटला नाही आणि गेल्या 25 वर्ष हा काय पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये. तसंच आम्हाला तर आरोग्याचं म्हणजे इकडे विशेष नाही, कारण की आरोग्यासाठी इकडे आपल्याला काही म्हणजे योग्यता दिसत नाही, साफसफाई नाही. लोकांचं असं म्हणणं आहे की केडीएमसीच्या म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या सुद्धा येत नाही. त्यामुळे सगळं रोडावर कचरा पट्टी, सगळं कचऱ्यामध्ये त्याच्यावर हा आरोग्यावर विषय निर्माण होतो. त्यानुसार आम्ही असं काम करणार आहे की आमचे जर नगरसेवक निवडून आले तर आम्ही सगळ्यात पहिले आरोग्यावर, शिक्षणावर आणि तसेच आपले लोकांचे पाण्याचे प्रश्न आहे तेही सोडवणार आहेत. अशा प्रकारे आम्ही लोकांबद्दल म्हणजे सगळ्यांना बोलतोय की आमच्या महाविकास आघाडी उमेदवारावर लक्ष असू द्या
त्यानुसार आम्ही तुमचे प्रश्न सोडवू. एकंदरीतच पाहतोय अवघ्या काही दिवसामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. अशा वेळी लोकशाही किती महत्वाची आहे आणि सर्व काही जनतेच्या हातात असतं. अशा वेळी जनतेला काय आवाहन करावे? माझं म्हणणं की भारत देश लोकशाहीचा देश आहे. तर आता तुम्ही बघतायत की सगळीकडे बिनविरोध वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की कुठेतरी लोकशाहीला धोका निर्माण होतोय, कारण की जो नागरिकांचा हक्क आहे मतदानाचा तो त्यांना भेटू शकत नाही. त्यामुळे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्याकडून आम्हाला हेच वाटतं की प्रत्येक मतदाराला आपला प्रतिनिधित्व निवडायचा हक्क आहे. आणि कसं आहे की त्या प्रतिनिधित्व त्या उमेदवारावर सगळ्या नागरिकांचं आयुष्य अवलंबून आहे, कारण की तो समानारा तो आहे. त्यामुळे असं वाटतं की प्रत्येक लोकांनी विचार केला पाहिजे, सुशिक्षित उमेदवाराला निवडून दिला पाहिजे. त्यामुळे आपल्या परिसरातील प्रश्न सुटतील आणि आपला परिसर हा योग्य तऱ्हेने विकसित होईल असं मला वाटतं. एकंदरीतच पाहतो आपण की महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार, प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो आता रस्त्यावर उतरलेला आहे. या संदर्भातच अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. परंतु प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण पाहतोय की एक चुरशीची लढत जी आहे ती महाविकास आघाडी आता पूर्णतः रस्त्यावर उतरताना पाहायला मिळते. या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनवणे सोबत मी अनिकेत. ठळक वार्ता, उल्हासनगर.